सुप्रभात। ही सकाळचे 6 वाजलेत आणि आता प्रवास सुरू करत आहोत किल्ले रायरेश्वरला। चला तर मंडळी, तयार आहात सगळे? यस। किल्ले रायरेश्वर मोहीम। जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय किल्ले रायरेश्वर। इथे बेसला चांगली पार्किंगची जागा आहे। इथे 2 व्हीलर 4 व्हीलर आपण पार्क करू शकतो आणि पार्क करून आपल्याला ह्या असं किल्ल्यावर जायचं आहे। रायरेश्वर किल्ले रायरेश्वर। आणि तसा विचार केला तर येतानाच मन प्रसन्न झालंय, कारण हा सुंदर घाट आणि हे डोंगर आणि हा सह्याद्री आपण पाहू शकता। सर्वत्र हिरवेगार किनार आणि ढग अप्रतिम। चला तर ट्रेक सुरू करूयात। आपल्या सोबत ही सगळी मित्रमंडळी आहेत। नमस्कार। नमस्कार। हे आपल्या सोबत आहेत सर्व मावळे आणि हा सगळ्यात मोठा मावळा धारकरी, वारकरी, शस्त्रकरी। सुंदर सुंदर माहोल झालेला आहे आणि आता आपण सुरू करत आहोत आपल्या ट्रेकला। तर चला मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी। हाय। गडाच्या पायऱ्या चढताना किंवा गडावर येताना मानसिक शक्ती तर लागतेच, पण लागते शारीरिक शक्ती। येताना हे सगळे चर्चा करत होते की गडावर येताना आपल्याला काय जाणवतं, आपण कोणते थकलेले आहोत, शारीरिक की मानसिक? मानसिक। त्याच्या की आपण पाहू शकता ढगांचा आक्रमण आणि सह्याद्रीला आच्छादून टाकतात। एक थोडा पहिला टप्पा पार केला की आपल्याला पुढे लागतात या पायऱ्या। होय, ह्या आणि ह्या पायऱ्या थेट आपल्याला घेऊन जातात पठारावर, म्हणजे हा पहिला टप्पा मानला पाहिजे। तर हा महत्त्वाचा पायऱ्यांचा टप्पा, आणि इथे थोडासा आपला कस लागू शकतो, परंतु नियमित ट्रेकर्स असतील किंवा सतत जी लोक सह्याद्रीमध्ये फिरतात त्यांना फारसा त्रास व्हायला नाही पाहिजे। पण आहे काय, शरीर माध्यम खलु धर्म साधन म्हणतात, तर इथं आल्यावर जाणीव व्हायला पाहिजे त्या इतिहासाची। कशा प्रकारे मावळे, आमची सेना, महाराज हे सगळे कसे हे सगळं करत असतील, कसल्या पायऱ्या आणि कसली रिलिंग त्या काळात असतील, नाही का? सुदैवानं आज रायरेश्वरावर प्रचंड धुका आहे आणि ढगांच्या मध्ये किंवा ढगांनी पूर्ण गडाला व्यापून टाकलं असं दिसतंय। त्यामुळे ही जी वाट आहे ही सुद्धा धुसर झाली आहे। खालून दरीतून येणारे ढग इतके सुंदर आहेत, इतके अप्रतिम आहेत की ते येऊन ॲक्च्युली आजच्या ट्रेकसाठी आशीर्वाद देते असं वाटलं मला, कारण ठिकाणच तसं आहे। महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या ठिकाणी घेतली, जिथे श्री गणेशा केला, ते हे ठिकाण रायरेश्वर। स्वराज्याची सुरुवात इथून झाली आणि याच गडावरून आम्ही आमचं पावसाळ्याचं यावर्षी ट्रेकिंग सुरू केलं आहे। आपण पाहू शकता की आमचे मित्र म्हणतात की बऱ्यापैकी सुविधा केलेल्या आहेत, कारण विशेष गड आहे। इथे पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याने इथे सुविधा झालेली दिसते आणि यावरून सगळ्यांना चालायला आनंद होतो। अर्थात ढग सगळीकडे आहेत, परंतु आम्ही वाट पाहतोय पावसाची, बरोबर ना? हां, म्हणजे रेनकोट, छत्री सगळं घेऊन आलेत, पण लपाछपी सुरू आहे ढगांमध्ये आणि पावसामध्ये। लेट्स सी हू विन्स हिअर फायनली, नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ इथे घेतली होती, बरोबर। आणि आज आम्ही सुद्धा इथे जे जमलेलो आहोत ते सर्वजण पूर्ण महाराष्ट्रामधीलच नव्हे तर पूर्ण
देशामधील भारतवर्षातील जेवढे गड किल्ले असतील तर त्यांचं गिर्यारोहण करणं, त्यांना भेट देणं, ह्याच्या आज आम्ही इथे शपथ घेण्यासाठी आम्ही सुद्धा इथूनच सुरुवात करतो. वा वा, मेड रोवली आम्ही पण. भले शाबास, भले शाबास. म्हणजे यापेक्षा चांगली संकल्पना असू शकत नाही की चांगली सुरुवात करायची तर कुठून करायची, तर रायरेश्वर. वा वा वा, हे सांगणं महत्वाचं आहे. हा संकल्प रायरेश्वरला तुम्ही नक्की सांगावा. सांगा काय संकल्प आहे तुमचा? 1 क्विंटलवर आम्ही पावणे 1 क्विंटलवर येऊ. अरे शरीर माध्यम खलु धर्म साधनम असा ज्यांचा नियम आहे ते आमचे प्राध्यापक मित्र सांगतायत की लवकरात लवकर शरीर संपदा पुन्हा तशीच मिळवायची जी बळकट होती. सुंदर संकल्प. वा. गोमुख यानंतर गोमुख टाके लागतं इथे. आता महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो. टाकेचं पाणी पिलो गोमुखातून आणि आता ज्या प्रमुख मंदिरासाठी आपण इथं आलो आहोत तो ऐतिहासिक क्षण आपण पुन्हा एकदा अनुभवू. हेच ते मंदिर तिथे महाराजांनी शपथ घेतली. थोडंसं आता इथे डागडुजीचं आणि हे सगळं काम सुरू आहे. आता महादेवाचं दर्शन घेतलं, तिथून निघून आता आपण पुढच्या टप्प्याकडे चाललो आहे. यानंतर इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे असं एक पठार जिथे 7 रंगाची माती आपल्याला सापडते. म्हणजे एकाच पठारावर 7 रंगाची माती असणारं हे एक अद्भुत ठिकाण आहे. त्याच्यामुळे आता इथल्या स्थानिकांना विचारलं आहे की तिथे कसं जायचं आहे. आणि चला तर आपल्या सगळ्यांना म्हणजे मला तर खूप उत्सुकता आहे की 7 रंगाची माती कशी असेल, एकाच पठारावर कशी काय सापडते, काय आहे की निसर्गाचे जे अद्भुत चमत्कार आहेत जिथे आपल्याला प्रश्न पडतो की सगळं कसं शक्य आहे. तर काही गोष्टींना तर्क वापरू नये असं मला वाटतं. काही गोष्टींवरती उगाच संशोधन करत बसू नये. मनात भाव असावा, विश्वास असावा, श्रद्धा असावी आणि मग सगळं काही ठीक होतं. हा रस्ता जो आहे ना हा मस्त एकदम, थोडा पाऊस पडून गेला असेल किंवा पावसाचे चाहूल असेल तर हा आयडियल रस्ता आहे. दुतर्फा झाडी, मधून छोटासा वाहणारा ओढा आणि त्या ओढ्याहून जाणारी छोटीशी वाट. म्हणजे आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर सह्याद्रीच्या या खोऱ्यांमध्ये फिरावं, या पठारांवर फिरावं आणि स्वतःला खरंच समजावं की हो परत यायला हवं इथं. आता बऱ्यापैकी आम्ही 10 मिनटं झाले चालतो आहे आणि आता थोडीशी चाहूल लागायला लागली की बरीच जणं 7 रंगाची माती पाहायला आलेली आहेत. त्यामुळे मनुष्यवस्ती आली की गोंगाट आला, आरडाओरडा आला, नाही का. असो, ते आपलं काम करतायत, त्यांना त्यांचं काम करू देत, आपण आपलं काम करत राहू आणि वर जात राहू. तर तब्बल 20 ते 25 मिनटं चालत इथं आलो आहोत आणि आता सूचना, ह्या किल्ल्यावरली मातीचा अनुभव, आनंद हा इथेच घ्या. माती भरून घरी घेऊन जाऊ नका, कृपया उत्खनन करू नका. हा अनुभव आपल्या पुढच्या पिढीला देखील घ्यायचा आहे याची जाणीव ठेवा. पडण्यासारखं आहे, त्यामुळे विचार करा की हजारो पर्यटक इथं येतील आणि जर मूठमूठ माती घेऊन गेलं तर हे पठार संपून जाईल. त्यामुळे आपला जो काही मोह आपल्याला होतो तो आवरूयात आणि येऊन ही माती अनुभवू, इथे पाहू, डोळ्यात साठवू, आपल्या कॅमेऱ्यात साठवू आणि परत जाऊ. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सगळ्याच पर्यटकांना, जे कोणी इथं येतील, माती पहा, तिचा अनुभव घ्या, पण घरी घेऊन जाण्याचा वगैरे हट्ट जरा टाळावाच.
आणि अचानक वातावरण बदललं इथे आणि एकदम पाऊस आणि धुकं असं वातावरण पुन्हा एकदा सुरू झालंय रायरेश्वर. होप यू कॅन सी दिस. बरं, मंदिराकडनं एक 20-25 मिनटं चालल्यानंतर आपण येऊन पोहोचतो या पांडवकालीन लेण्यांपर्यंत. आणि इथपर्यंत येणारा प्रवाससुद्धा अद्भुत होता. धुकं आणि सगळीकडे पाऊस. आहा हा. चला तर जरा ह्या पांडवकालीन लेण्यांचा आपण इथे पाहूयात, कारण इथे एक छानसा बोर्ड लावलेला आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल कुठे काय आहे. हा, आता काय पाण्यामुळे जाता येणार नाही आतमध्ये? अच्छा,